ज्याही फॅमिलीमध्ये किंवा घरांमध्ये फक्त मुली आहेत, ज्यांना बेबी बॉय नाही, त्यांच्या घरामध्ये कुठलाही मुलगा नाही आहे, अशा फॅमिलीज खूप लकी आहेत. आपली सोसायटी या फॅमिलींना अशी बघते की यांचा वंश पुढे वाढणार नाही, यांची जनरेशन पुढे वाढणार नाही. पण तेच जर तुम्ही शास्त्रांच्या आधारे जर बघितलं, ज्याही घरांमध्ये फक्त मुली आहेत, ज्या फॅमिलीमध्ये फक्त मुली आहेत, त्यांना मुलगा नाही आहे, तर यांचं पितृऋण जे आहे हे संपलं आहे. यांचं पितृऋण झिरो झालेलं आहे. हे पितृऋण आहे ते सप्तऋषींपासून पास ऑन होत होत आलेलं आहे. तुमच्या पूर्वजांकडे, तुमच्या पंजोबाकडे, आजोबाकडे, वडिलांकडे असं करत करत हे पितृऋण आलेलं आहे. आणि जर तुझ्या घरामध्ये जर दोन्ही मुली असतील तर हे एक क्लिअर साईन आहे किंवा क्लिअर इंडिकेशन आहे की तुमचं पितृऋण झिरो झालेलं आहे आणि तुम्ही या पितृऋणातून मुक्त झाला आहे. तुम्ही जरी बघितलं, ज्याही फॅमिलीमध्ये फक्त मुली आहेत ते खूप हॅपी आणि सॅटिस्फाईड असतात, दुसऱ्यांना हेल्प करण्यावाले नेचरमध्ये असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जास्त दुःखी पण नाही. आणि जरी आलं तरी त्यांना ती शक्ती असते की ते सगळं दुःख सहन करून त्यातनं बाहेर येणं.